प्राचीन काळात गालव नावाचे एक महर्षी होते. तपस्वी, साधक आणि परम तेजस्वी. ते दररोज प्रातःकाळी आपल्या आश्रमाजवळील पवित्र यमुनेच्या काठी सूर्यार्घ्य अर्पण करत असत. एकदा असेच सूर्योपासना करताना आकाशमार्गाने जात असलेल्या चित्रसेन गंधर्वाने विनाकारण खाल्लेल्या तंबाखूची पीक थुंकली आणि ती थेट गालवांच्या अंजळीत पडली. महर्षी गालव संतप्त झाले. त्यांच्या तपशक्तीचा स्फोट होऊन ते चित्रसेनाला शाप देण्यास सिद्ध झाले. पण अचानक त्यांना जाणवले की शाप देण्याने त्यांचे तप नष्ट होईल. त्यांनी आपला संताप आवरला आणि याचे निवारण करण्यासाठी श्रीकृष्णाकडे धाव घेतली. द्वारकाधीश श्रीकृष्ण, जे सदा आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तत्पर असतात, त्यांनी गालव ऋषींची तक्रार ऐकून 24 तासांच्या आत चित्रसेनाचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. गालव समाधानी होऊन परत गेले. पण या घटनेची चर्चा लवकरच देवर्षी नारदांपर्यंत पोहोचली. नारद, जे नेहमीच लीला घडवून आणण्यात आनंद मानतात, त्यांनी द्वारकेला जाऊन श्रीकृष्णांशी संवाद साधला. प्रभू, तुमच्यासारख्या आनंद स्वरूपाचे मुख आज विषादाने का भरले आहे? नारदांनी विचारले. श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग सांगितला. नारदांनी मनोमन हसू दाबले आणि थेट चित्रसेनाच्या दरबारात पोहोचले. चित्रसेनाने त्यांना पाहून आदरपूर्वक विचारले, महाराज, माझ्या आयुष्यातील ग्रहदशा कशी आहे? नारदांनी मिश्किलपणे उत्तर दिले, ग्रहदशेची चिंता सोड. तुझा अंत आता 24 तासांच्या आत आहे. श्रीकृष्णाने तुझा वध करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. हे ऐकून चित्रसेन घाबरला. त्याने देव, ऋषी आणि पौराणिक लोकांमध्ये आसरा शोधण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकृष्णाशी शत्रुत्व उभे करायला कोणीही तयार नव्हते. शेवटी तो रडत नारदांच्या चरणांवर कोसळला. नारदांनी त्याला युक्ती सुचवली. आज रात्री यमुनेच्या काठी एका पुण्यवान स्त्रीची भेट होईल. तिच्या शरण जाती तुला वाचवेल, त्यांनी सांगितले. दरम्यान नारद सुभद्रेकडे पोहोचले. सुभद्रे, आजचा दिवस विशेष पुण्यप्रद आहे. रात्री यमुनेवर स्नान करून एखाद्या गरजूची मदत केली तर अक्षय पुण्य मिळते, असे त्यांनी सांगितले. अर्ध्या रात्री सुभद्रा आपल्या सख्या बाळकांसह यमुनेवर गेली. तेथे तिला रडण्याचा आवाज ऐकू आला. तिने आवाजाचा पाठलाग केला आणि तिला चित्रसेन गंधर्व आढळला. सुभद्राने त्याला विचारले, काय झाले? का रडत आहेस? चित्रसेनाने सांगितले की तो आपली व्यथा सांगेल, पण फक्त तिच्या वचनानंतर. सुभद्राने त्याला वचन दिले आणि मग त्याने आपली कहाणी कथन केली. हे ऐकताच सुभद्रा धर्मसंकटात सापडली. एकीकडे श्रीकृष्णाची प्रतिज्ञा आणि दुसरीकडे आपली प्रतिज्ञा. शेवटी तिने शरणागत रक्षणाचा धर्म मानून चित्रसेनाला आश्रय दिला. ती त्याला अर्जुनाकडे घेऊन गेली. अर्जुनानेही चित्रसेनाला वाचवण्याचा निर्धार केला, जरी त्याला माहीत होते की त्याला श्रीकृष्णाच्या विरुद्ध उभे राहावे लागेल. नारदांनी श्रीकृष्णाला अर्जुनाच्या निर्णयाची कल्पना दिली. श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनाने क्षत्रिय धर्माचे पालन करत प्रतिज्ञा सोडण्यास नकार दिला. श्रीकृष्णाने युद्धासाठी तयारी केली. यादव आणि पांडव या दोन्ही बाजू युद्धभूमीत उभ्या राहिल्या. घनघोर युद्ध झाले, पण कोणीही जिंकू शकले नाही. शेवटी श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडले आणि अर्जुनाने पाशुपतास्त्र परल्याच्या छायेत अर्जुनाने भगवान शंकराला स्मरण केले. शंकरांनी प्रकट होऊन दोन्ही शस्त्रांना शांत केले. शंकरांनी श्रीकृष्णाला विनंती केली, प्रभो, आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी
आपण आपली प्रतिज्ञा मोडणे हीच तर आपली लीला आहे. कृपा करून ही लीला येथेच थांबवा. श्रीकृष्ण हसले आणि युद्ध थांबले. चित्रसेनाला अभय दिले गेले. मात्र गाल्व ऋषींना हे पाहून संताप आला. त्यांनी शाप देण्यासाठी जल अंजळीत घेतले. पण सुभद्राने आपल्या पतिव्रता धर्माने त्यांचे जल पृथ्वीवर पडू दिले नाही. गालवांना आपली चूक समजली. त्यांनी श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि आपल्या आश्रमाकडे परतले. ही कथा आपल्याला दाखवते की भक्तवत्सल श्रीकृष्ण सदा आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तयार असतात. मग त्यासाठी त्यांना स्वतःची प्रतिज्ञाही मोडावी लागली तरी चालते.